सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि सहकार चळवळीला वाचवणारे हे विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि यानंतर वेळ बराच झालेला आहे, 4:30 ला आपल्याला हे सभागृह सोडायचं आहे। त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्तेमधून ज्यांनी जाहीरनामा हे सदर चालू केलं आणि सहकार तत्वाचं वास्तव त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलं, ते माननीय श्री रविकुमार देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, फार वेळ घेणार नाही, आपल्याला वेळेच्या आधी संपवायचं आहे। अतिशय मोजक्या शब्दात मी आपल्याला काही गोष्टी अशा सांगणार आहे की ज्या गोष्टींची चर्चा आपण फारशी काही ग्रामीण भागामध्ये करत नाही। गेली 20-21 वर्ष पत्रकारिता करत असताना मी मुंबईमध्ये बऱ्याचशा गोष्टी जवळून बघितल्या, कारण मीही तुमच्यासारखा ग्रामीण भागातला आहे आणि एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा साहजिकच माझ्यासोबत ग्रामीण भागात मी बघितलेल्या शेतकरी जीवनाची काही शिदोरी घेऊन गेलो होतो आणि तिथं काम करत असताना प्रत्येक गोष्टीत सरकारच्या मी एक सामान्य शेतकरी आणि सामान्य शेतमजूर बघायचो की याचं कुठे इथं कनेक्शन जुळतंय का। तर ते पाहत असताना मला जे काही दिसलं त्यावरनं मला असं सांगावंसं वाटतं की जवळपास 5,81,00,000 सभासद, आताही मला वाटतं 6 कोटी झाले असतील, आणि 3 लाख सहकारी संस्था, इतका मोठा व्यापक जनाधार असलेली ही चळवळ अपयशी ठरूच कशी शकते? आश्चर्यकारक आहे। जगामध्ये अशी कुठलीही दुसऱ्या देशात चळवळ असते तर ती अपयशाची चर्चाच होऊ शकली नसती। आज आपल्याला ह्या अपयशाची किंवा ही चळवळ धोक्यात आल्याची चर्चा का करावीशी वाटते, मला याचं आश्चर्य वाटतं, परंतु त्याची काही उत्तरं जी माझ्याकडे काढलेली आहेत मी तुम्हाला सांगतो। याचं उत्तर जे देणार आहे ते 1960 साली आपण स्वतंत्र झालो, म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा आपण बनवला। या कायद्यातच खरी मेख आहे। एखाद्या गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर भूविकास बँकेचं कर्ज थकवलं तर त्याच्या घरावरचे पत्रे उपसून नेले जातात, परंतु एखादी संस्था अडचणीत आणल्याबरोबर संचालकाच्या घरावरचे पत्रे नसतातच तिथं, पण घर जप्त केलं जात नाही, कारण पत्र्याच्या घरात संचालकात कोणी राहत नाही, तर त्याचं घर कधी जप्त होत नाही, त्याचं कुठलं शेत कधी सरकार ताब्यात घेत नाही। मग जर आपलं स्वतःचं काही नुकसानच होणार नसेल तर हा धंदा किती किफायतशीर असू शकतो? मग करा ना धंदा, करा 4-5-25 चेहरे जमा, काढा एखादी सहकारी संस्था, ज्या सरकारकडे, सरकार मायबाप सरकार आहे, ते बसलेलंच आहे अर्थसहाय्य द्यायला। म्हणजे साखर कारखान्यामध्ये जर तुम्ही 100 रुपये गुंतवत असाल तर 92 रुपये 50 पैसे सरकार देतं। ही माझी आकडेवारी नाही आहे, ही नियोजन आयोगानं त्यांच्या महाराष्ट्र डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये केलेली आकडेवारी आहे की 92 रुपये 50 पैसे महाराष्ट्रामध्ये सरकार गुंतवतं दर 100 रुपये मागं। मग जर सरकारचे एवढे पैसे मिळणार असतील आणि कारखान्याच्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये जर घोळ असेल, याचं एक छान उदाहरण मला आता आठवलं, ते सांगतो मी तुम्हाला। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यावर त्यांच्या परळी या गावात कारखाना उभारायला घेतला आणि त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि ते स्वतः गृहमंत्री होते, त्यांच्या कामात व्यस्त असतील, त्यांच्या कारखान्याला परवानगीच मिळेना लवकर। मग ते अस्वस्थ झाले की सरकार आपला आणि माझ्या कारखान्याला परवानगी कशी मिळत नाही। मग ते चौकशी करायला लागले। मग त्यांच्या कारखान्याची जी नियुक्त केलेली माणसं होती ती इथं पुण्यातच यायची, सहकार आयुक्ताचं कार्यालय पुण्यातच आहे, आपल्या साखर आयुक्ताचं कार्यालय इथंच आहे। त्यांच्या माणसांनी त्यांना सांगितलं म्हणे की साहेब, आपण जी प्रोजेक्ट कॉस्ट दिली ही सरकारनं मंजूर केलेल्या प्रोजेक्ट कॉस्ट पेक्षा कमी आहे। ते म्हणले मग कमी आहे तर ही काय चूक आहे? उलट मी तर कमीच पैसे मागतोय ना म्हणले, कारण तेवढे कमी जर माझ्या प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर तेवढे कमी पैसे मला सरकारकडनं घ्यावे लागतील भाग भांडवल म्हणून, तेवढंच कमी कर्ज मला घ्यावं लागेल, तेवढ्याच कमी पैशात मी माझा कारखाना उभा करेन। ते म्हणले नाही साहेब, तुमच्या कारखान्याला अपवाद केला की बाकीचं सगळं उघडं पडतंय मला। हे मी लिहिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे यांच्यावर एकदा पुरवणी काढण्याचा जेव्हा निर्णय झाला, मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो तेव्हा हा किस्सा मी लिहिला। त्याचा प्रतिवाद स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केला नाही, सरकारमधूनही कुणी केला नाही। गोपीनाथ मुंडे यांनी जिद्दीनं भांडण करून त्यावेळी 7 कोटी रुपये कमी प्रोजेक्ट कॉस्ट असलेला स्वतःचा प्रकल्प अहवाल मंजूर करून घेऊन वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला। सरकारला त्याला परवानगी द्यावी लागली आणि तेवढ्या कमी पैशात कारखाना उभा राहिल्यामुळं असं ते पुढे म्हणाले, मला आता त्यांचा पुन्हा कारखाना म्हणजे फार अभ्यास करायला वेळ नाही मिळाला, पण त्यांनी कर्जही मुक्त करून दाखवला म्हणे। मग हे कशासाठी? वाढीव प्रोजेक्ट कॉस्ट कशासाठी? एखादी गोष्ट उभी राहत असताना जर 5 कोटी रुपये जर घरी येत असतील तर त्याच्यासाठी प्रोजेक्ट उभारायचा असतो का? हे कुणाचे पैसे आहेत? आज महाराष्ट्रामध्ये 200 साखर कारखाने आहेत, 100 कारखाने जवळपास बंद आहेत।
35 साखर कारखाने विकायला काढलेले आहेत, टेंडर नोटिसेस काढलेले आहेत. मग महाराष्ट्राची सहकारी चळवळ यशस्वी झाली याचे डंके आम्ही देशभरात कसे काय पिटतो मला कळत नाही. मी पत्रकार असल्यामुळे मला राजकीय भूमिका मांडता येत नाही, माझ्या मर्यादा आहेत काही. परंतु एक जेव्हा मी माणूस आहे, मी माणूस म्हणून जेव्हा या सगळ्या गोष्टींकडे बघतो, ज्या गोष्टी मला सरकार दरबारी समजतात, तेव्हा मी अस्वस्थ होतो. कारण हे जे पैसे आहेत, 11,000 कोटीची थकहामी आहे सरकारची सगळ्या सहकारी संस्थांना. 4,500 कोटी रुपये सगळ्या सहकारी संस्थांकडनं येणं आहे सरकारचं. हा पैसा कुणाचा आहे? हा पैसा तुमचा आमचा आहे. सरकारला पैसे लागल्यावर सरकार काही छापखान्यात नोटा छापत नाही, तशी काही पद्धत नसते. नाहीतर अर्थव्यवस्था कोसळून पडेल देशाची जर सरकार गरजेप्रमाणे नोटा छापून घ्यायला लागलं स्वतःच्या छापखान्यात. तर हा पैसा तुमचा आमचा असतो ना, तुमच्या आमच्याकडनं कर रूपानं जमा केलेल्या पैशातच हा पैसा सहकारी संस्थेला द्यायचा असतो. पण काय झाले माहितीये का, की सहकारी संस्था कायदा शिक्षा करत नसल्यामुळं आणि सरकारी दरबारी मानसिकता कोणाचीच नसल्यामुळं सहकारात काही करा आणि स्वतःची सुटका करून घ्या. मला खात्री आहे की मुंबईला महाराष्ट्रातल्या शेकडो सहकारी संस्थांचे चौकशी अहवाल आमच्यावर निर्णय घ्या म्हणून कणत कुथत पडले असतील. स्टे आहे त्याला. मग शेकडो अहवाल जर नुसते गैरव्यवहाराचे जर स्टे मिळून मंत्रालयात आणि इकडे तिकडे पडले असतील आणि त्याला जर स्थगिती मिळत असेल तर सहकारी संस्था चालतील कशाला हो? मग सहकारात आलेला प्रत्येक नवीन माणूस म्हणेल मायबाप सरकार आपल्याला सांभाळून घेणार आहे, कशी चालवा सहकारी संस्था, हात वर करा. मग महाराष्ट्र म्हणून सहकारी संस्थेमध्ये महाराष्ट्र हे देशभरात अग्रेसर राज्य आहे हे तुम्ही सांगणार कसं? हा फुगवट आहे, हा बलून आहे, हा कधीतरी फुटणार आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि याची जाणीव शेतकरी बांधव म्हणून, त्या सहकारी संस्थांचे सभासद म्हणून तुम्हाला असली पाहिजे. म्हणून ही माझी सांगण्याची तळमळ आहे. मला काय कुणावर टीका करायची नाही, मला काय कुणावर आरोप करायचे नाही, ते माझं काम नाही. परंतु जे वास्तव नजरेसमोर येते ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. या राज्यामध्ये काय कोणी चांगले सहकार मंत्री मिळाले नाहीत का? या राज्यामध्ये बाळासाहेब भारदे काही दिवस सहकार मंत्री होते, यशवंतराव मोहिते सहकार मंत्री होते. 1 मार्च 1974 रोजी या यशवंतराव मोहिते साहेबांनी त्यावेळी सहकार मंत्री म्हणून एक ब्ल्यूप्रिंट जाहीर केलेली आहे. ती ब्ल्यूप्रिंट नजरेखाली घालण्याचा योग मला आलेला आहे. त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की माझा कृष्णा सहकारी साखर कारखाना 12.5% उतारा देतो, हे त्याच्यातलं वाक्य आहे. त्यावेळी त्यांनी सरकारची बाजू मांडली होती, सांगितलं होतं की सहकारी संस्था ह्या का उभारायच्या असतात, शेतकऱ्यांचं कसं भलं होतं, गोरगरिबांच्या मालकीच्या ह्या संस्था आहेत. अशी ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा सहकारात कुणी मांडलेली नाही. याच मोहिते साहेबांनी 1970 साली श्वेतपत्रिका मांडली होती सहकारावर. तशी श्वेतपत्रिका आजपर्यंत कुणी मांडलेली नाही. जे यशवंतराव मोहिते करू शकतात ते महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा सहकार मंत्री कुणीच करू शकत नाही का? का करू शकत नाही? करण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही का? तर सहकारी साखर कारखान्यांची किती दुखणी सांगायची. पण हे दुखणं तुम्हाला सांगत असताना मला एक मार्मिक, एक महत्वाचं सांगायचं तुम्हाला. सहकार चळवळ अपयशी होण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे याचा राजकारणासाठी वापर झाला. सत्तेत राहायचं असेल तर सहकारी संस्था पाहिजे आणि सत्तेतून सहकार आणि सहकारातून सत्ता, या एक थोडंसं विचित्र कॉम्बिनेशन तयार झाल्यामुळे हे सगळं दुष्टचक्र सुरू झालं. मी जसं म्हणालो, मोहिते साहेबांनी 74 साली ब्ल्यूप्रिंट मांडली होती. ती 10 वर्षाची ब्ल्यूप्रिंट जर आपण 1984 पर्यंत गृहीत धरली तर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अतिशय सुरळीत चाललं होतं सगळं. वसंतदादा स्वतः खूप दक्ष होते. फारशा काही गोष्टी आपल्याला त्यांच्या काळातल्या ऐकायला येत नाही की एखादा कारखाना कोणीतरी प्रचंडपणे वापरून घेतलाय, बुडवलाय, वाटोळं केलंय त्याचं. त्या काळात 18 कोटीत साखर कारखाना उभा राहिला, 16 कोटीत उभा राहिला. पण त्याच 16 कोटीच्या आणि 18 कोटीच्या साखर कारखान्यावर जेव्हा 150 कोटीचं कर्ज उभं राहतं आणि त्याचं समर्थन करताना जर त्याचे जर करते ठरविते जर म्हणत असतील की शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज घेतलं, तर मला असं विचारावं वाटतं की माझे नातेवाईकची शेतकरी साखर कारखाने सभासद आहेत किंवा भागधारक आहेत, त्यांच्या घरावर सोन्याची कौलं यायला पाहिजे होती. ती कशी काय दिसत नाही? मग 150 कोटी गेले कुठे? 18 कोटीचा कारखाना, 150 कोटीचं लोन कुणी कशासाठी? तर झालं असं की 90 साली जेव्हा शिवसेना भाजपाचं आव्हान या महाराष्ट्रामध्ये उभं राहायला लागलं तेव्हा सत्ताधारी पक्षामध्ये चलबिचल निर्माण झाली आणि तिथून खरं थोडंसं एक दुष्टचक्र सहकारी चळवळीला लागलं. ते कसं लागलं मी थोडक्यात सांगतो, फार वेळ घेणार नाही तुमचा. 1990 साली शिवसेना भाजपाला सत्ता मिळते काय असं वाटत होतं, परंतु त्यांची घोडदौड 90 पर्यंतच थांबली. कशापेक्षा 90च्या आसपास काहीतरी जागा मिळाल्या त्यांना. त्याच्यानंतरचा काळ खूप महत्वाचा होता, कारण 92-93ला देशभरात काय झालं याचा उल्लेख मी इथं करणार नाही कारण त्याचं प्रयोजन नाही. परंतु असं दिसायला लागलं की शिवसेना भाजपा युती सत्तेवर येते की काय. 92 ते 97 8वी पंचवार्षिक योजना सुरू होती. 8व्या पंचवार्षिक योजनेत आपण सर्वाधिक साखर कारखाने सूतगिरण्या मंजूर करून घेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने सूतगिरण्या यांना मंजुरी त्याच काळात मिळालेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो की त्या काळी उभे राहिलेल्या म्हणजे मंजुरी दिलेल्या सूतगिरण्या
आणि साखर कारखाने, त्यातले काही साखर कारखाने गिरण्या आजही 140 कोटी 91 लाख रुपये. त्याची राखीव किंमत ठेवलेली आहे लिलावाची 30 कोटी 83 लाख रुपये. आता प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे गुंतवणूक बघा बँकांची 140 कोटी आणि राखीव किंमत आहे 30 कोटी. स्वर्गीय बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना वर्धा, राज्य बँकेचं कर्ज आणि सहभागातील बँकांचं कर्ज म्हणजे येणे बाकी आहे 113 कोटी 83 लाख रुपये आजच्या स्थितीला. आणि राखीव किंमत किती ठरवली लिलाव करताना 51 कोटी रुपये. वरची किंमत कोण भरणार? आता साखर कारखान्यासोबत जी जमीन येते मौल्यवान जमीन 100 एकर जमीन आहे साखर कारखान्याकडे, 150 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर आता फार लक्ष आहे. बरं गंमत बघा, सहकार कसा अपयशी ठरतो. साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षांचा स्वतःचा खाजगी साखर कारखाना, सहकार मंत्र्यांचा स्वतःचा खाजगी साखर कारखाना. मग सहकार कशाला यशस्वी होईल? चालवायचं कशाला सहकार? मग एकदा कार्यक्रम घेऊन बंद केलेला परवडलं ना. एका कार्यक्रम घ्यावा आणि बंद करून जाहीर करून टाकावं. कारण मंत्री साखर कारखान्याची साखर संघाचे चेअरमन जर खाजगी कारखाने चालायला लागले तर कशाला पाहिजे सहकार? तर राहत नाही. म्हणजे मी एका मध्यमवर्गीय परिस्थितीतून आलेलो म्हणून राहत नाही. मला म्हणजे राजकीय भूमिका मला अजिबात आवडत नाही मांडायला, ते माझं काम नाही. तर जीव तुटतो कारण नातेवाईक आहेत, माझे सुद्धा काही बांधव आहेत जे सगळ्या ह्या व्यवसायात आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, दिवसभर मरमर राबतात शेतामध्ये. काय मिळतं त्यांना? त्यांच्या नावावर राजकारण होत असून दुर्दैवाने त्यांना काहीच मिळत नाही, याचं वाईट वाटतं. आता ह्या सगळ्या सहकारी संस्था चालवायला पैसा लागतो आणि पैसा कोण देतो? महाराष्ट्राचं सहकारी शिखर बँक. तिच्या अंकित असलेल्या 33 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, या सगळ्या बँकांच्या सगळ्याच्या मिळून ठेवी किती आहेत महाराष्ट्राच्या सहकारी शिखर बँकेकडे? 15,000 कोटी. 15,000 कोटी रुपयाच्या ठेवींवर निर्णय घ्यायला आपल्याकडे 65 लोकांचं संचालक मंडळ होतं. 97व्या घटना दुरुस्तीनंतर हे संचालक मंडळ 21 वर आणायचे. आता संचालक मंडळाचे किस्से स्वतः सदाभाऊंनी सांगितले, बाळासाहेब आनसकरांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे फार डिटेलमध्ये जात नाही. पण मला एक गंमत बघायला मिळाली ते सांगतो. 91-92 साली ह्या एमएससी बँकेच्या संचालक मंडळाने मने एक ठराव केला की सगळ्यांनी नोकर भरती करायची. बरं, मला कळायचं काही कारण नव्हतं कारण मी काही इच्छुक नव्हतो. पण मी जेव्हा 93-94 साली मुंबईला गेलो नवीन तेव्हा माझे मित्र मला तिथे भेटले, त्यांना नोकऱ्या लागल्या होत्या आणि ते योगायोगानं संचालकांचे किंवा आमदारांचे नातेवाईक होते. तर मी त्यांना विचारलं, भेटू शकतो का तुमचं ऑफिस संपल्यावर, आपण जरा भेटू, मी नवीन आहे मुंबईत. ते म्हणले दिवसभर काय काम असतं आम्हाला, कधी ये की बँकेत. का? ते म्हणजे बँकेत बसायला जागा नाही, आम्ही टेरेसवर उभा असतो म्हणजे चहा पेत गप्पा मारत. बँकेत बसायला जागाच नव्हती कर्मचाऱ्यांना. आणि हेड ऑफिसमध्ये नियुक्त्या दिल्या होत्या मुंबईला, भरती केली होती संचालक मंडळाने. अशी जर भरती केली जात असेल आणि टेरेसवर कर्मचारी दिवसभर बसायला बँकेत जागा नाही म्हणून जर चहापान करीत, जर गप्पा मारत उभे राहत असतील तर कशा बँका चालतील? या बँकेला शिस्त लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, त्यांची फार अल्पकाळ म्हणजे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी काही फार भन्नाट गोष्टी केल्या, त्याची चर्चा नंतर कधीतरी करता येईल. पण त्यांनी एक निर्णय घेतला की RN प्रेमकुमार नावाचे IAS अधिकारी त्यांनी बँकेवर MD म्हणून नेमले. बँकेच्या इतिहासात कधी आजपर्यंत कुणी IAS अधिकारी नियुक्त होऊ दिलेला नाही, तिथं होऊच देत नाही. त्यांनी गेल्याबरोबर असा काही चाप लावला संचालक मंडळाने ह्या सगळ्या बँकेच्या व्यवहारावर की अक्षरशः प्रतिष्ठेचा प्रश्न करून RN प्रेमकुमारना तिथून परत यावं लागलं. प्रतिष्ठेचा प्रश्न झाला, त्यांची नियुक्ती फार काळ टिकली नाही तिथं. आता MSC बँकेचे शेकडो कोटी रुपये ह्या अनुत्पादक सहकारी संस्थांमध्ये गुंतलेले आहेत. हे वसूल करायचे कोणी? बरं, सरकार थकहमी घेतं ना, त्यामुळे MSC बँक काय म्हणते, आपल्याला काय चिंता आहे, आपण फोन आला मंत्रालयात ना की आमच्याला सहकारी संस्था साखर कारखाना आहे, त्याला देऊन टाका लोन. दिलं, वसूल करायची जबाबदारी आपण कशाला घ्यायची? कारण आपल्याला कर्ज बुडलं तर आपल्याला सरकार थकहमी आहे, सरकार देणारच आहे. देईल की सरकार? म्हणजे सरकार देईल, आजही सरकार देत आहे. आकडेवारी काढा, मला वाटतं राजू शेट्टी काढू शकतील खासदार म्हणून किंवा त्यांचे सहकारी. गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारनं थकहमी पोटी वित्तीय संस्थांना किती पैशाची पूर्तता केली? काही 100 कोटी रुपयांची केली असेल. कारण 2001-2 साली मंत्रालयावर जप्ती आली होती, कारण सरकारकडे पैसा नव्हता. सहकार सचिवांच्या कार्यालयाला नोटीस लागली होती की तुमचं कार्यालय आम्ही ताब्यात घेत आहोत, कारण तुम्ही ज्या सहकारी संस्थांनी कर्ज घेतलेलं आहे आणि ज्याला तुम्ही थकहमी दिलेली आहे ते कर्ज परत फेड केली जात नाही, आम्ही तुमच्याकडनं ते पैसे वसूल करणार.
आज निवडणुकीच्या राजकारणासाठी आणि राजकारणासाठी ही थकामीची रक्कम सहकारी संस्था अडचणीत आहे म्हणून राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरतं. म्हणजे एकीकडे संस्था उभा करायला पैसे द्यायचे आणि त्या संस्थांनी ते पैसे परत केले नाहीत म्हणून पुन्हा तिजोरीतून नव्याने पैसे द्यायचे. म्हणजे हा फार मोठा आतबट्ट्याचा व्यवहार महाराष्ट्राच्या इतिहासात चालू आहे आणि तो आतबट्ट्याचा व्यवहार हा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोक करदात्यांच्या खिशावर येतो. कारण हा पैसा हा तुमचा आमचा आहे. हे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना एकदा आता जाहीर चर्चा करण्याची वेळ आली. माझ्या लहानपणी मी बघितलं कन्झ्युमर सोसायटी पण छान चालायच्या. माफक दरामध्ये वस्तू मिळतात म्हणून मी सुद्धा आमच्या गावातल्या कन्झ्युमर सोसायटीमध्ये आमचा किराणा माल भरण्यासाठी गेलेलो आहे. मुंबईत मी सहकारी भांडार बघतो, आपणा बाजार बघतो. आज नव्याने कन्झ्युमर मार्केट उभं राहतं का? सहकार चळवळीतला एक महत्वाचा घटक होता तो. संपली ती चळवळ. ग्राहकाला रास्त योग्य दरामध्ये भाव मिळण्याचं एक साधन संपून गेलं. सहकारी भांडार सुद्धा मॅजेस्टिक आमदार निवासच्या खाली आहे. त्याची जागा तुम्ही बघा, प्रचंड मोठी जागा. पण आज चर्चा काय ऐकायला येते कारण एका खाजगी कंपनीनं ते परस्पर टेक ओव्हर केलं आणि त्याची सरकारला माहिती सुद्धा नाही किंवा माहिती असून कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे सहकारी भांडार सुद्धा संपलं की काय अशी शंका आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सहकारी संस्थांमध्ये, ह्या सगळ्या सहकारी संस्था हळूहळू अडचणीत यायला लागलेल्या आहेत. याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. सहकारी जिल्हा बँका, आता जिल्हा बँकांची गंमत बघा. विदर्भातल्या एका बँकेने कर्जरोख्यामध्ये पैसे गुंतवले म्हणून ती बँक दिवाळखोरीत निघाली. त्याची चौकशी व्हायला 10 वर्ष लागली. 10 वर्षानंतर आता चौकशी अहवाल जेव्हा सहकार मंत्र्यांना सादर झाला तेव्हा त्या अहवालाला स्थगिती देण्यात आली. नवीन चौकशी अधिकारी नेमण्यात आला. अशा पद्धतीनं जर चौकशी होत असेल आणि त्यात गैरव्यवहाराचा जाबच विचारला जात असेल तर सहकारी संस्था फार लवकर बुडतील याची भीती वाटते. आपल्याकडे निर्यात घोटाळा झाला साखरेचा, शिक्षा नाही. सहकारी संस्था बुडाल्या, शिक्षा नाही. जिल्हा बँका अडचणीत आहेत, निम्म्यापेक्षा जास्त. कुणालाही जबाबदार धरलं जात नाही. 100 कोटी रुपये शासकीय तिजोरीतून दिले जातात. या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करत गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या सहकारी संस्था टिकवणं हे आगामी काळातलं फार मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान इतकं सोपं नाही कारण सर्व प्रकारची सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत 1,68,000 कोटी रुपये तुम्ही आम्ही जमा करतो दरवर्षी. करोड रुपये 1,68,000 कोटी रुपये. 70,000 कोटी रुपयाचा नुसतं तुम्ही आम्ही व्हॅट भरतो. पण एवढे पैसे सरकारकडे असून सुद्धा 2 लाख कोटीचा अर्थसंकल्प असून सुद्धा सहकार चळवळ वाचवायला पुरेसा पैसा देत असताना अनेक अडचणी येणार आहेत. कारण ह्याचा जाब कुठं ना कुठं प्रत्येकाला द्यावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आगामी काळात मला वाटतं की ह्या व्यासपीठाच्या निमित्तानं चर्चेला जातील. माझं काम होतं काही गोष्टी निदर्शना आणून देणं आणि आज खरं तर खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आपल्याकडे वेळेचं खूप मोठं बंधन आहे. तर मी माझं आवर्त घेतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, निमंत्रण दिलं त्याबद्दल खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.